पनवेल महानगरपालिकेच्या वतीने साईनगर येथे कारवाई होत आहे। तर या कारवाईला या झोपडपट्टीवाल्याकडं 2016ला नवीन पनवेल महानगरपालिकेने सर्वे केलेला आहे आणि पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत सुद्धा ऑनलाईन त्यांचे फॉर्म भरलेले आहे। तर आज ही जी कारवाई होती आहे अमानुषपणे होत आहे, दादागिरीप्रमाणे ही कारवाई होत आहे। तर या कारवाईचे आम्ही सर्व झोपडीधारकांना आम्ही आवाहन केलेलं आहे किंवा तुमचा जो किंमती मुलाचं सामान आहे ते बाजूला काढून ठेवावं आणि जे आपल्या इथली कारवाई संपल्यानंतर आपण पनवेल महानगरपालिकेसमोर आपला जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण पनवेल महानगरपालिकेसमोर आपण बसणार आहोत। तर या पोलिसाशी आपल्याला हातापाय करून काय उपयोग नाही, कारण हा पोलीससुद्धा एक वर्दीतला माणूस आहे आणि आपल्यासारखेच आहेत ते या ठिकाणी बंदोबस्त आलेले आहेत। तर आपल्याला त्यांना सहकार्य करायचे, कारण आज पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते सिडकोचे अधिकारी नाही, हे पनवेल महानगरपालिकेचे सिडकोचे अधिकारी नसताना सुद्धा फक्त या रस्त्याच्या कामानिमित्त आता 2 दिवसानंतर पाऊस पडणार आहे, पावसाळ्याचा GR आहे 1 जूनपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत कसल्याही प्रकारे राहत्या घरावर कार्य करू शकत नाही। या पद्धतीचा 12 शासनाचा GR आहे, त्या GRला दुरुपयोग करून हे लोक आपल्या दादागिरीनं हे रस्त्याच्या कामासाठी याला रस्त्याचं काम करायला आमचा विरोध नाही, कारण रस्ता हा बनायलाच पाहिजे, परंतु त्यांना 4 महिने या पावसाळ्यात तर या रस्त्याचं काम करणार नाहीत ते लोक, तरीसुद्धा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे लोक या ठिकाणी कारवाई करत आहे। तर आम्ही पनवेल महानगरपालिकेचा निषेध करत आहोत आणि आम्ही जेवढं आमचा रहिवासी आहेत ती साईनगरचे आम्ही त्यांना सर्वांना विनंती करत आहोत आपण पोलिसांना सहकार्य करू आणि आपला पिटारा आपला सामान पनवेल महानगरपालिकेच्या समोर बसू, जेणेकरून आयुक्ताला माहिती पडेल व आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या विरोधात गेलेलं नाही। आपल्याला शांततेने कारवाई होऊ द्यायची आणि आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन बसायचं।